नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आज आपण एका अफाट कार्य करणाऱ्या व्यक्तिमत्वाविषयी माहिती बघणार आहोत. तर अर्थातच ते व्यक्तिमत्व आहे मेट्रोमॅन ई श्रीधरन. तर ब्युरोक्रॅट्स आर द एनिमी असं म्हणल्या जातं की नोकरशहा हे विकासाचे कट्टर शत्रू आहेत, परंतु त्याला छेद देणारं व्यक्तिमत्व म्हणजे मेट्रोमॅन ई श्रीधरन. तर आपल्या देशामध्ये कोकण रेल्वे, दिल्ली मेट्रो अशा वेगवेगळ्या रेल्वेचे, मेट्रोचे जे कामं केलेल्या महाकाय प्रकल्पाचे जे शिल्पकार आहेत ते म्हणजे ई श्रीधरन. तर ई श्रीधरन यांचा जन्म 12 जानेवारी 1932ला झाला आणि त्यांचं पूर्ण नाव होतं एलात्तुवलपिल श्रीधरन. त्यांचं जे जन्मस्थळ आहे ते करुकपुथूर, केरळ या राज्यामध्ये आहे आणि त्याला जिल्हा आहे पलक्कड. तर लोकांच्या हितासाठी भ्रष्टाचार, त्यानंतर विलंब होऊ न देता काम पूर्ण करणं, एवढंच हे ई श्रीधरन यांच्या डोळ्यासमोरील उद्दिष्ट होतं. 1954 साली भारतीय रेल्वेमध्ये सहाय्यक अभियंता म्हणून इंडियन रेल्वे इंजिनिअरिंग सर्व्हिसमध्ये, भारतीय रेल्वेमध्ये म्हणजे अभियांत्रिकी सेवेमध्ये ते रुजू झाले आणि 1990ला सेवानिवृत्त झाले. तर सेवानिवृत्तीनंतरही त्यानंतर कोकण रेल कॉर्पोरेशन लिमिटेड जे आहे याची स्थापना झाली आणि त्यामध्ये सुद्धा त्यांनी ते काम केलेलं आपल्याला दिसून येतं. तर 1990 साली कोकण रेल कॉर्पोरेशन लिमिटेड अंतर्गत 4 राज्यामधून जो रेल्वेचं जे काही बांधकाम झालं तर ते ई श्रीधरन यांच्या नेतृत्वाखाली, यांच्या मार्गदर्शनाखाली झालं. त्यानंतर DMRC म्हणजे दिल्ली मेट्रो रेल्वे कॉर्पोरेशन याची स्थापना 1997ला झाली आणि व्यवस्थापकीय संचालक पद त्यांनी त्या ठिकाणी स्वीकारलं आणि 2011 साली DMRC मधून त्यांनी रिटायरमेंट घेतली. त्यानंतरही कोची मेट्रो असेल, कोझिकोड असेल, तिरुअनंतपुरम असेल किंवा मोनोरेल द्रुतगती रेल्वे मार्गाचं जे काही बांधकाम आहे, तर हे सर्व कामं करत असताना पूर्ण आयुष्यामध्ये एकाही ठिकाणी भ्रष्टाचाराचा आरोप न झालेलं व्यक्तिमत्व म्हणजे ई श्रीधरन होय. तर आपल्या कामाबद्दलची कर्तव्यनिष्ठा, विचाराची बांधिलकी आणि सेवेवरचं निश्चिम प्रेम असलेला असा हा अभियंता प्रकाश झोतात केव्हा आला असा आपल्याला प्रश्न पडतो. तर पांबन नावाचा जो पूल आहे, तर 1964ला त्याची पुनर्बांधणी झाली आणि 46 दिवस बाकी असतानाच या पुलाचं काम पूर्ण झालं आणि म्हणून जगाचं लक्ष जे आहे तर ते ई श्रीधरन यांच्याकडे वेधलं गेलं. त्याचप्रमाणे कोकण रेल्वे प्रकल्प जो आहे तो सुद्धा 7 वर्ष 3 महिन्यामध्येच पूर्ण झाला होता आणि 23 ऑक्टोबर 1964ला मध्यरात्रीला एक घटना घडली आणि त्या घटनेमुळं ई श्रीधरन जे आहे तर ते प्रकाश झोतामध्ये आले. तर 23 ऑक्टोबर 1964ला काय झालं, तर 23 ऑक्टोबर 1964ला समुद्राच्या वादळामुळे तो जो पांबन पूल जो होता, तर रामेश्वर ते धनुष्यकोडी ह्या 2 स्थानादरम्यानचा हा जो पूल आहे तो पांबन पूल म्हणून प्रसिद्ध आहे. तर 23 ऑक्टोबर 1964ला 653 नंबरची जी काही रेल्वे होती, प्रवासी ट्रेन, तर अचानक रात्रीला समुद्री वादळ आलं आणि 40, 50, 60 फुटापर्यंत त्या पाण्याच्या लाटा उसळल्या आणि त्यामुळे तो जो पांबन पूल आहे तो उद्ध्वस्त झाला. आणि ही घटना घडत असतानाच नेमकी रेल्वे त्या ठिकाणून प्रवास करत होती. फक्त रेल्वेचं जे काही इंजिन आहे, ड्रायव्हरची जी केबिन आहे ती वाचली आणि सर्वच्या सर्व डबे हे त्या पाण्यामध्ये अपघातामध्ये पडले. हे अंतर जवळपास 18 किलोमीटर आहे, रामेश्वर ते धनुष्यकोडी. तर 2345 मीटर लांबीचा जो पूल आहे, तर त्या पुलावरती 146 तुळ्या म्हणजे 146 खांब होते. त्यापैकी 125 तुळ्या या संकटामध्ये त्या गायब झाल्या आणि 2009ला वांद्रे वरळी जो सी लिंक तयार केला गेला, तोपर्यंत सर्वात लांब पूल म्हणून हा पांबन पूलच काउंट केला जात होता.
परंतु 2009ला वांद्रे वरळी सी लिंक जो आहे तर तो 5.6 किलोमीटर इतक्या लांबीचा असल्यामुळं त्याचा रेकॉर्ड त्याने ब्रेक केला. तर हे काम जे होतं पांबन पुलाचं 3 महिन्याची मुदत त्याला दिली गेलेली होती. पण 44 दिवस 3 महिन्याला बाकी व्हायला असतानाच ह्या पुलाचं काम जे आहे तर ते व्यवस्थितरित्या सचोटीने, प्रामाणिकपणाने श्रीधरन व त्यांचे सहकारी यांनी ते पूर्ण केलं. तर ह्या पुलाचा ज्या वेळेला त्या समुद्री लाटांमुळे अपघात होऊन त्या ज्या तुळ्या होत्या, ते जे पिलर्स होते ते पाण्यामध्ये पडले. तर त्याला नवीन पिलर आणायचं नियोजन चालू होतं. परंतु गुजरात सारख्या लांब असणाऱ्या राज्यापासून त्यानंतर आसाम हे सुद्धा लांबच राज्य होतं त्या ठिकाणापासून. कारण तामिळनाडू, गुजरात आणि आसाम यांचं अंतर भरपूर आहे. तर गुजरात आणि आसामवरून ते पिलर्स इकडं आणायला ट्रान्सपोर्टेशनसाठी बरेच दिवस लागणार होते. त्यामध्ये वेळ वायाला जाणार होता आणि नवीन त्या पिलर्सला घेण्यासाठी सरकारला खर्च सुद्धा येणार होता. तर गुजरात आणि आसामवरून ते रूल आणायचे की नाही आणायचे ह्या प्रश्नामध्ये श्रीधरन विचार करत होते आणि त्यांनी प्रत्यक्ष ज्या ठिकाणी ही घटना घडली त्या ठिकाणी रामेश्वरमला त्या पांबनच्या एरियामध्ये भेट देऊन वेगवेगळ्या लोकांसोबत त्या ठिकाणी चर्चा केली. त्याचबरोबर जे मच्छीमार लोक होते त्यांच्यासोबत चर्चा केली आणि त्या मच्छीमारांना त्यांनी सांगितलं की आपल्याला जे काही पिलर्स या पाण्यामध्ये जे वाहून गेलेत, पडलेत समुद्रात, तर ते आपल्याला वापस आणता येतील का? आणि त्या लोकांनी सुद्धा होकार दर्शवला. मच्छीमार लोक आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी प्रयत्न करून त्या समुद्री लाटांमुळं ते कोसळलेले जे जे जेवढे काही पोल होते ते सर्वचे सर्व पोल त्यांनी जमा केले. जमा करून त्या ठिकाणी त्यांनी परत तो पूल उभारला, त्या तुळ्या उभारल्या आणि अशा पद्धतीने दूरदृष्टीचे अभियंता मेट्रोमॅन श्रीधरन यांच्या नियोजनामुळं गुजरात आणि आसामवरून जे काही पिलर्स आणायचे होते तर ते न आणता त्याच पिलर्सला उभा करून त्या ठिकाणी त्यांनी 44 दिवस बाकी असतानाच 3 महिन्याच्या आत त्या पुलाचं जे काम होतं त्या पुलाचं काम त्यांनी ते पूर्ण केलं. आणि यामुळे जगामध्ये इतक्या कमी दिवसामध्ये एवढा पूल परत दुरुस्त करून उभारण्याचं काम जे आहे हे श्रीधरन यांनी केल्यामुळं जगातल्या सर्वच इंजिनियर लोकांचं, तज्ज्ञ लोकांचं लक्ष जे आहे तर ते श्रीधरन यांच्या कार्यशैलीकडे आकृष्ट झाले. तर अशा प्रकारचे जे काही प्रकल्प आहेत तर ह्या प्रकल्पामुळे ते जास्त चर्चेमध्ये आले आणि चर्चेत आल्याच्या नंतर भारत देश आणि इतर देशातील लोक सुद्धा त्यांच्याकडे एक निश्चिम आशेनं बघायचा दृष्टिकोन निर्माण झाला. कार्याप्रती जी काही प्रेरणा असते, जी काही दृष्टी असते, जी काही त्या विचारांवरील निष्ठा असते, तर यामुळं मेट्रोमॅन श्रीधरन जे आहेत तर हे जास्त चर्चेत आले. तर ही गोष्ट घडली ती 1964 साली. तर कोकण रेल्वे असेल, दिल्ली मेट्रो असेल, तर या प्रकल्पांचं, महाकाय प्रकल्पांचं जे काही आवाढव्य असं जे काम होतं तर ते व्यवस्थित नियोजनाने आणि सहकाऱ्यांना धरून त्यांची मदत घेऊन हे सर्वच्या सर्व जे काही प्रकल्प आहेत तर हे श्रीधरन यांनी पूर्ण केलेले आहेत. तर अनेक आव्हानं हे प्रकल्प पूर्ण करत असताना त्यांना आले, परंतु त्यांच्या कार्यशैलीमुळे आणि कामामधला पारदर्शकपणा, कामामधला काटेकोरपणा यामुळे हे घडून आलं. श्रीधरन त्यांच्या मुलाखतीमध्ये सांगतात की प्रामाणिकपणा जो आहे तर तो बेस्ट मधला बेस्ट जर आपण कधी सेवेमध्ये दिला तर चांगल्यात चांगले कामं जे आहेत तर ते घडून येतात. तर लोकांच्या हितासाठी भ्रष्टाचार आणि विलंब होऊ न देण्यासाठी आपण कायम काम केलं पाहिजे आणि ह्या कामामधूनच आपली एक ओळख निर्माण होत असते. तर कलकत्ता मेट्रोचं जे काम आहे ते सुद्धा श्रीधरन यांच्या नेतृत्वाखालीच झालं. दिल्ली मेट्रोचं सुद्धा त्यांच्या नेतृत्वाखाली झालं आणि त्यानंतर महाराष्ट्र आहे, कर्नाटक आहे, गोवा आहे. तर कोकण रेल्वेचा जो काही प्रकल्प आहे तर तो प्रकल्प सुद्धा श्रीधरन यांच्या नेतृत्वाखालीच पूर्ण झाला. तर 1990ला हे काम सुरू झालं. त्यावेळेला भूतपूर्व रेल्वे मंत्री होते मधु दंडवते साहेब आणि तत्कालीन रेल्वे मंत्री होते जॉर्ज फर्नांडिस.
तर हे कामं करत असताना प्रशासकीय स्तरावरून त्यानंतर प्रत्येक राज्याचे जे सत्ताधारी लोक आहेत, त्यांच्या स्तरावरून वेगवेगळ्या प्रकारच्या अडचणी निश्चितच त्यावेळेस निर्माण झाल्या होत्या. परंतु ई श्रीधरन यांची कामाबद्दलची जी काही हातोटी होती, समजावून सांगण्याची जी शैली होती, त्यामुळे हे सर्वच्या सर्व प्रकल्प बिनदिक्कतपणे पूर्ण झाले आणि पूर्ण झाल्याच्या नंतर लोकांमध्ये, प्रसार माध्यमांमध्ये ज्या काही चर्चा होत होत्या, तर त्या चर्चेला पूर्णविराम ह्या कामामधून आपल्याला मिळालेला दिसून येतो. तर अनेक संकटसुद्धा श्रीधरन यांनी आपल्या नोकरीच्या काळामध्ये झेलली आणि हे कामं करत असताना तर लोकांना त्यामधलं पारदर्शकपणाचं जे काही प्रतिबिंब आहे, तर ते लोकांना दिसलं आणि म्हणून ई श्रीधरन जे आहेत, तर हे मेट्रोमॅन म्हणून नुसते भारतालाच नव्हे तर जगाला सुद्धा परिचित झाले. सर्वात पहिले मेट्रो ज्या देशामध्ये सुरू झाली होती, तर टोकियो असेल, जपान असेल, इंग्लंड असेल, तर या प्रत्येक देशामध्ये ई श्रीधरन यांनी भेट दिली. त्यांच्या चमूने सुद्धा भेट दिली आणि प्रत्यक्ष मेट्रोचं काम कसं चालतं, त्यासाठी काय-काय करायला पाहिजे, कोणकोणती मशिनरीज, साहित्य जे आहे, तर ते लागतं. तर याचा सारा अभ्यास दौरे करून भारतामध्ये सुद्धा त्यांनी मेट्रो सुरू केली आणि जगामध्ये आपल्या देशाचं नाव जे आहे, तर ते एक प्रकारे त्याला झळाळी मिळाली. धन्यवाद.